माफ करा साहेब, परत असं करणार नाही. एक शेवटची संधी द्या सर. जर तुला आता सोडला तर तू परत हे असं करणार नाही याची काय गॅरंटी आहे? आईची शपथ घेतो साहेब. हा, आईची शपथ घेतो साहेब, परत ही चूक होणार नाही. एकदा मला संधी द्या साहेब, माफ करा. एकदा माफ करा मला. ठीक आहे, दिली तुला संधी, पण जेवढं सांगतोय तेवढंच करायचं. मी जे सांगेन तेच तिकडं सांगायचं. कळलं? होय साहेब, तुम्ही सांगाल ते करेन सर. पहिली बघा की, मगाशी आत्या म्हणाल्या तयारीला लागा. मला वाटलं आमच्या लग्नाविषयीच बोलतायत. पण त्या शाळेचं सांगत होते. इथे ना कुणालाच आमच्या लग्नाची काहीच पडलेली नाहीये. नाही अगं, तसं काही नाहीये. ते काय ना, आता घरात इतके विषय सुरू आहेत ना, त्यामुळे ही वहिनी तसंच आहे. एरा अगं, असं काहीच नाहीये. तुझं ना गैरसमज झालाय. तुम्ही उगाच माझी समजूत काढत बसू नका. सगळं कळतं मला. आणि काय हो, तुम्ही सुद्धा कुठे घेतलंय मला तुमच्या टीम मध्ये? अगं ते काय नाही. मी आता माझ्या बाबांनाच सांगणार की इथे काहीही हालचाल होत नाहीये, म्हणून तुम्हीच आता काय तो लवकरात लवकर मुहूर्त काढा म्हणून. ऐकतेस का जरा? इरा, हिचा मुहूर्त निघायच्या आधी ना सावी आणि धैर्य भाऊजींचं जुळायला पाहिजे बघा. हो की ग. काय कुस्तीची सामने? हो भाऊ, प्लॅन काय माहितीये? तर अशा प्रकारे आपण पैशांची जुळणी करू शकतो. आयडिया तर चांगलीच आहे. कुणाच्या डोक्यात निघाली आयडिया? भाऊ, ही आयडिया ना दे. धासू आयडिया की नाही? हा, एक मित्र आहे त्याने सुचवली आयडिया. होय का? कोण म्हणायचं यो मित्र? आओ भाऊ, तो न्यू फ्रेंड मी सांगितलं होतं की तुम्हाला. तो एकदम क्लोज झालाय आता. लई क्लोज झालेत. किती क्लोज ना की आता सगळे एकत्र सुचतं यांना. अरे वा, मला कसं माहित नाही म्हणायचं यो फ्रेंड? ही उगाच आवाच्या सवा करून सांगते भाऊ. आओ, जुनाच फ्रेंड आहे शाळेतला. खूप वर्षांनी परत नव्याने भेटला. हा, ते असंच आम्ही बोलत होतो जरा. तो त्याच्याबद्दल सांगत होता, मी माझ्याबद्दल सांगत होते. मग बोलता बोलता तुमचा विषय निघाला. तेव्हा हा विषय त्याला कळला आणि त्याने कुस्तीची आयडिया दिली. आयडिया तर झक्कास आहे बर का. हे बघा,
तुम्ही तयार असेल तर वेळ न घालवता कामाला लागूया काय? हा चला चला, खूप कामं करायची. सगळे नियोजन मांडावं लागेल, कुस्त्याचं मैदान मागावं लागेल, पैलवान, बॅनर, जाहिराती. आपली पण जाहिरात करावं लागेलच की. अहो भाऊ, आपल्या चॅनल वर होईलच की जाहिरात. एकदम फार्मास. चला चला, कामाला लागा. लागा लागा लागा, कामाला लागा. आणि हे आहेतच, कुठे काय गरज पडली तरी यांना घेऊन जावा. घेऊया की, त्यांना पण घेऊया. तसंही आपल्याला पैलवान लागणारच आहेत. एक काम करा, त्यांना लंगूट घालून तयार राहायला सांगा. हा? चला चला, कामाला लागूयात. आता लढायचं नुसतं, माघार घ्यायची नाही. हा मुजुमदारांना कळू देत, काही झालं तरी आपण शाळा उभारू शकतोय म्हणून. भाऊ, आता आपल्या शाळा उभ्या राहिल्याच म्हणून समजा. आणि भाऊ, मी काय म्हणते, ज्या फ्रेंडना आपल्याला एवढ्या चांगल्या आयडिया दिल्या, तर त्याला आपण आपल्या शाळेच्या उद्घाटनाला बोलवूया का? उद्घाटनाला येईलच की, पण मी काय म्हणतो, कुस्तीच्या सामन्यांचं पण निमंत्रण देऊया. हा हा, देऊयात भाऊ. मी जरा आले 1 मिनिटात. बोला. काम डन झालं. भाऊ कुस्तीच्या आयडियासाठी तयार झाले. अरे वा, अभिनंदन. थँक्यू. आणि तुम्हाला पण थँक्यू. तुम्ही सुचवलं हे म्हणून सगळं झालं. अहो थँक्यू काय त्यात, फ्रेंडशिप साठी काय पण. आणि भाऊंना तुम्ही सांगितलं काय की ही आयडिया माझी आहे म्हणून? नाही, तुमचं नाव नाही सांगितलं. खरं एका मित्राने सांगितलंय असंच सांगितलं. तुमचं नाव कसं सांगणार ना? बरोबर आहे, पण फ्रेंडची आयडिया आहे असंही कशाला सांगायचं? डायरेक्ट सांगायचं की तुमचीच आयडिया आहे म्हणून. फ्रेंडशिप मध्ये तुमचं माझं काही नसतंय हो. जे माझं आहे ते तुमचंच तर आहे. मग करायची का सुरुवात? येस, ते तर करायलाच लागणार. तर धैर्य प्लेअर निघाला. कळलंच नाही सगळं घडलं कसं ते. आई पोचेपर्यंत पसार झाला. दादा, स्टुडिओ मध्ये आपला जसा खबरी होता का नाही, तसा त्या धैर्याचा पण असणार. तर फालतू स्टुडिओवाल्या खबरीकडनं जर आपल्याला व्हिडिओ आला असतं का नाही भास्कर, तरी आपलं काम फत्ते झालं असतं रे. तो निघाला मूर्ख. सगळे व्हिडिओ डिलीट करून टाकले त्याने. दादा, आता असू देत, झालं गेलं विसरून जा. परत एकदा नवीन व्हिडिओ येईलच की आपल्याकडं. आणि आता तुझा फोन आहे का नाही, जरा तुझ्या जवळ ठेव. त्या पोरांच्या नावाखाली ना अवंती वहिनीनेच डिलीट केला असणार व्हिडिओ. त्याची शिक्षा मी तिला दिलेली आहे भास्कर. ह्याच्या पुढे तुला सांगतो ना, माझ्या जर मोबाईलला कोणी हात लावला ना, तर त्याचे हात कापून गळ्यातच टाकतो. बुर्रे. हॅलो साहेब, मी पिल्या बोलतो. कोण पिल्या? महिना ओळखत तुला ठेव फोन. थांबा थांबा साहेब, माझं ऐकून तरी घ्या. साहेब, तो स्टुडिओ मालक आहे ना, त्यानेच मला सांगितलं इथं काम करायला. तो लंडनला गेलाय. तुम्ही काय काळजी करू नका साहेब, मी चांगलं काम करेन. साहेब, मला एक महत्वाची बातमी सांगायची होती. का? साहेब, धैर्य आणि ती मुलगी आहे ना,
ते बाहेर फिरायला जाणार आहेत साहेब. काय बोलला तू? कधी कुठे कसं सांग ना मला लवकर. साहेब अजून ते कळालं नाही, कळालं की लगेच सांगतो. हा कळ कळी जयन सावी दोघे जण मजा मारायला बाहेर जाणार आहेत. कधी कधी कुठं? कळल लवकरच कळल. दादा आता ही बातमी आहे का नाही, लगेच आईला जाऊन सांगूया. आता खरी मजा येणार आहे. Yes. केवढं गरम होतंय ना आज, म्हणून मस्त पैकी थंडगार लिंबू सरबत बनवले. क्या 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 पराग, हा तू पण घे. कसा विषय? भव्य पुरुषांचे कुस्तींचे सामने. हसायला काय झालं? दात कशाला काढायचा? अरे पराग, आम्हाला दाखवायच्या आधी स्वतः वाचत जा की. आता उद्या बॅनर छापले तर कुस्ती राहिली बाजूला, भव्य पुरुषांना हुडकत बसायला लागल. पराग, अरे भव्य पुरुषांचं नाही, पुरुषांचे भव्य कुस्तीचे सामने असं. माहित होतो IQ बघत होतो. सॉरी हा, परत पुसून लिहितो. डेट पण सांगून टाकी ते पण लिहायला. हे बघ, आता पुढच्या 2-3 दिवसात आपल्याला हे सामने भरवायला लागणार आहेत. काय 2-3 दिवसात? हो, लवकरात लवकर आपल्याला शिक्षण मंडळाला दाखवायला लागणार आहे की आपण पैशांची जुळणी सुरू करतोय ते. आता जर 2 दिवसात सामने भरायचे असतील की नाही, पटाटा स्पॉन्सर हुडकायला लागणार आपल्याला. ते सगळं तुम्ही माझ्यावर सोडा. स्पॉन्सर शोधून आणायचं काम मी करतो, तुम्ही त्याचं टेन्शन घेऊ नका. नाही, तुमच्याकडून स्पॉन्सरशिप नाही घेऊ शकत. नाही म्हणजे भाऊंना कळलं तर खूप प्रॉब्लेम होईल. बरोबर आहे. भाऊ जागच्या जागीच इव्हेंट कॅन्सल करते. मग एवढ्या कमी वेळात तुम्ही स्पॉन्सर कुठून शोधणार? काहीतरी करावं तर लागेलच. स्पॉन्सर हुडकायला तर लागतीलच. आता एक ऑप्शन आहे, तुम्ही त्या स्पॉन्सरची नावं सांगा आम्हाला, आम्ही जाऊन पर्सनली भेटून बोलतो त्यांच्याशी. आपला विषय. हा, आयडिया तर चांगली आणि आपल्याला हुडकायचा वेळ पण कमी होईल. जर नाव सांगितले तर चालेल ना? म्हणजे काही प्रॉब्लेम नाही ना व्हायचा? नाही. मला कळत नाहीये तुम्ही हा प्रश्न मला कसा विचारू शकता? अहो, हे तुम्हाला कळायला हवं की मनात नुसते चांगले विचार असले म्हणजे शाळेची इमारत बांधता येत नाही हो. त्याच्यासाठी भांडवल, पैसा लागतोच ना. 6 शाळा उभ्या करायच्यात, 1-2 नाही. नुसती स्वप्न बघून होत नसतो. त्याच्या कुठल्या तरी कामगारांच्या आणि मजुरांच्या मुलांसाठी 4 भिंती उभ्या केल्या आणि शाळा तयार झाली म्हणून म्हणणं इतकं सोपं नाहीये ते. हे बघा, मी तुम्हाला पुन्हा एकदा सांगते, काहीही झालं तरी मी माझी याचिका मागे घेणार नाहीये.
आणि मी कायद्यानेच चालली. आणि जर का तुम्ही तुमची मनमानी करून त्या जागा भाऊराव नाईकांनाच द्यायचं ठरवलं असेल, मग मात्र मला मुख्यमंत्र्यांशी भेट घ्यावीच लागेल. कारण काहीही झालं तरी त्या जमिनी मलाच मिळायला हव्या. आलं लक्षात? ठेवा फोन. याचिका मागे घ्या म्हणून माझ्या मागे लागलेत. त्यांना अंदाज नाही अजून दामिनी मुजुमदार काय आहे ते. येईल अंदाज येईल का? जेव्हा सगळ्या जमिनी आपल्याकडे येतील का नाही, तेव्हा सगळ्यांना सगळा अंदाज येईल. खरंय, अंदाज आधीच यायला हवा होता. पण ठीक आहे. आणि म्हणूनच आपल्याला तोटा झालाय. काय गा चोर माहिती समजत नाही. नाही नाही नाही. मी मुजुमदारांच्या घरातल्या बायकांनी त्यांचं कान आणि तोंड बंद ठेवून जगायचं हे लक्षात नाही का तुझ्या? इरा 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 देवघरात ठेवलेला कापूस घेऊन ये. हो जा लवकर. त्याचे 2 गोळे बनव. या गोळ्यातून फक्त ऑर्डर्स ऐकायच्या. कोण काय बोलतंय हे ऐकायचं नाही. आलं लक्षात? आणि जर का मला पुन्हा एक कापसाचे बोळे दिसले नाहीत ना कानात, तर तुला ना चाकणी फोडून काढीन. लक्षात ठेव. आलं लक्षात? निघीकडनं. हिरा, या अवंतीवर जरा लक्ष ठेव. हो आत्या. पायरत हळूहळू हळू. चला चला हळूहळू हळू. हा इकडे 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 इकडे. हा तिकडे तिकडे थोडस. रेडी? हा सरप्राईज. हे बघा. सरप्राईज. आणि भाऊ अजून बरेच छापले ना. हे बघा तिकडे पण आहेत. ह्यांचा फोटो लावलाय म्हणून वावा करायला लागलाय. तुमचा फोटो लावायला काय बिघडत होतो? आणि तसं पण पुढे जाऊन भाऊंचं सगळं तुम्हालाच सांभाळायचंय. पण नाही, सगळ्या मोठेपणा भाऊंलाच पाहिजे. एकदम झकास. पण किती मस्त झालाय तो बॅनर.
पण एवढ्या पटशिरी कसं झाला? येळ खाणार का माहिती? अहो तो सावीचा नवीन मित्र आहे नी, त्याच्या लिव आहे त्यामुळे जेवढ्या अर्जंट मध्ये बॅनर करून मिळालाय. कोण आहे तो फ्रेंड म्हणायचा? अहो भाऊ, मी तुम्हाला सांगितलं नव्हतं का, ज्याने ही कुस्तीची मॅच घ्यायची आयडिया दिली तो फ्रेंड. एवढ्या पटशिरी कसं ध्यानात येणार बरं माझ्या? त्याला काही नाव गाव काय आहे का नाही? हाय की ना भाऊ? त्याचं नाव आहे बंडू. बंडू नाव आहे त्याचं? भाऊ काय आहे, नाव काहीतरी वेगळंच आहे त्याचं, पण आम्ही त्याला लाडानं बंडू म्हणतोय. जरा गरीब आहे हो बिचारा. बुद्धी जी असते की नाही, ही गरीब श्रीमंत असा भेदभाव करत नसते. चांगलाय चांगलाय. हा बंडू चांगलाच हुशार दिसतोय तुमचा. अहो भाऊ हुशार तर आहेच आणि लई प्रेमळ पण आहे बघा. आणि कष्ट करायची तयारी असणारा आणि नाती जपायसाठी वाटल ते करणार आहे बघा. वा वा वा. एक काम करा, त्याला आठवणीने घरी घेऊन या. आता त्याला भेटायची इच्छा माझी डब्बल झाली आहे बघा. अहो भाऊ, तुम्ही म्हणत असाल तर आत्ताच्या आत्ता कॉल करून त्याला इथं बोलवून घेते. हिने किती नाहीये तुला? हा नाही भाऊ, अहो आता एवढं सगळं काम केलं ना, मग बिचारा आताच जरा दमून गेला. आणि असं असेल तर त्याला त्रास देणे योग्य नाही. पण पुढच्या वेळेला मात्र नक्की घेऊन या त्याला. हा भाऊ भाऊ, नंतर नक्की त्याला भेटवायला आणू आम्ही. चालतंय चालतंय. नंतर आली मोठी बारसं करणारी. ठेवून ठेवून काय ठेवलं ना बंडू. ए सावे, काय वाईट आहे त्यात? उलट गोड वाटतंय. बंडू कपे कपे, काय गोडबीड वाटत नाही. सावे ना त्याचं ठेवलंय, तुला केवढ्या मिरच्या सुमतायत मग? हे मला कशाला काय झोंबल? मग कशाला उगाच बंडून बायकून रागराग करून घ्यायला असते? उलट कसलं भारी नाव आहे बंडू. आणि या अशा आईच्या टायमिंगला आहे ना, याच्यापेक्षा भारी नाव काही सुचूच शकत नाही. आणि तसं हे नाव ऐकून आहे ना, कुणाला जास्त संशय पण येणार नाही. संशयाचं जाऊ दे, पण त्याला जेव्हा कळेल की त्याचं नाव बंडू ठेवलंय, तेव्हा काय करशील ग? तेव्हा मी सांगणार की तुमचं हे नाव साधीनच ठेवलंय म्हणून. मग काय, त्याला चांगलंच गोड वाटेल ते. मग कशाला काय चिडतोय कोणावर? हे बघा सावी काय म्हणते. रीने, सावी असं म्हणतीये. या बॅनरची साईज ओके आहे ना? बरोबर आहे ना? एकदम चकाच आहे, चांगली जायची. अजून काय पाहिजे? पण हे कधी लावणार आहे तुम्ही? भाऊ, त्याच्या आधी ना तुमचा एक व्हिडिओ शूट करायचा आहे आणि तो पोस्ट करायचा. त्या व्हिडिओ मध्ये तुम्ही कुस्तीच्या सामन्याबद्दल लोकांना माहिती द्या आणि त्या सामन्यात सहभागी होण्यासाठी त्यांना आवाहन करा. आणि एकदा का तो व्हिडिओ व्हायरल झाला ना, की मग सगळीकडे बॅनर लावायचे. चांगली कल्पना आहे. चला लगेच व्हिडिओ करून टाकू. वेळ कशाला घालवायचा? हा, लगेच शूट करू. भाऊ, हा कुस्तीचा फळ असा रंगूयात ना. अहो फक्त 6 काय, अजून 6 शाळा बांधायला सांगितलं पाहिजे आपल्याला. चल परत, चल करूया. ए रीना इधर. नमस्कार कोल्हापूरकर. कोल्हापूरकरांनो, एक रुबाबदार, रांगडा आणि थरारक खेळ अनुभवायला सज्ज व्हा. वाटेल ते करायला लागलं तरी चालेल, पण काहीही झालं तरी सगळ्या जमिनी पुन्हा आपल्याकडे यायला हव्यात. त्या येतीलच. त्यावर शाळा पण बांधू आपण.
पण ज्या शाळा आता उभ्या आहेत त्याचं काय? नाही तसं चांगलंच चाललंय म्हणा, पण तू ऑफिसला जायला लागलीस म्हणून आपलं सहज विचारलं. उद्या तुम्हा दोघांनाही माझ्यासोबत ऑफिसला यायचंय. आतापर्यंत ऍडमिशन साठी जे काही करत होता ते पुन्हा करावं लागणार, कारण जास्तीत जास्त ऍडमिशन्स व्हायला हव्यात. आई अगं शाळेच्या भल्यासाठीच तर राबत होतो आम्ही. खरं तुझा विश्वास आहे का नाही धैर्यवर आहे, आमच्यावर कुठं विश्वास. म्हणून आम्हाला कायम लांब लांबच ठेवत आलीस की. धैर्याचं लक्ष थोडा भरकटलंय आणि त्यामुळेच मी तू जे सांगशील का नाही ते तसं करू. होय धैर्य, हाय. उद्या तू माझ्यासोबत ऑफिसला येतोस का? नाही म्हणजे असं अचानक. कॉलेजच्या ऍडमिशन संदर्भात थोडीशी चर्चा करायची आपल्याला. अच्छा, पण आई सॉरी, मे बी उद्या नाही जमणार मला. काही कमिटमेंट्स आहेत, मीटिंग्स फिक्स केल्यात महत्वाचे आहेत, त्यामुळं जरा बिझी आहे मी. अशा तुझ्या कुठल्या मीटिंग्स आहेत मलाही कळू देत ना. म्हणजे बाहेरच्या मीटिंग्स कमिटमेंट्स या महत्वाच्या, आणि आपली शाळा आपलं कॉलेज त्याचं काय? जराही लक्ष नाहीये तुझं तिकडे. ऍडमिशन्स किती कमी झालेत काय माहितीये? त्याचं काहीच पडलेलं नाहीये. ते काही नाही. उद्या तू माझ्यासोबत ऑफिसला यायचंय. तुझ्या बाहेरच्या कामांचं काय करायचं ते तुझं तू ठरव. तू मला सकाळी ऑफिसला हवायस. ठीक आहे. नमस्कार कोल्हापूरकर, कोल्हापूरकरांनो. एक रुबाबदार रांगडा आणि थरारक खेळ अनुभवायला सज्ज व्हा. बोला. कसा वाटला व्हिडिओ? एकदम मस्त झालाय. आमचे भाऊ बोलतातच मस्त. तुम्ही ते स्पॉन्सरची लिस्ट पाठवणार होता ना? अरे हा, ते करतो मी सेंड. बाकी भाऊ ना? सावे काय ग, कोणाशी बोलायलेस? हे काकी, अहो ते फ्रेंडचा फोन आहे. फ्रेंडचा. धोंडू, बंडू बंडू. हा हा, बंडू बंडू, ते कुस्तीची आयडिया दिली होती. बंडू. अच्छा अच्छा, तो आहे. बर, चहा घ्या. एक मिनिट. चालू दे तुमचं. हो. बंडू म्हणजे मी काय? तुम्ही माझं निकनेम बंडू ठेवलंय? नाही नाही, ठेवलं नाही. म्हणजे
हे रीनाने ठेवलं. ते ऍक्च्युली काय झालं की अचानक विचारलं ना की कुठला मित्र, मग काही नाव सुचलं नाही म्हणून ती बंधू बोलली. सॉरी. हो नाही, सॉरी कशासाठी? तुम्हाला वाटेल ते म्हणू शकता तुम्ही मला. बंडू चालेल, धोंडू चालेल, काही चालेल. फक्त जे म्हणाल ते प्रेमानं म्हणा. काय? अहो म्हणजे जे काही म्हणाल ते रागात म्हणू नका. हा, असं. हा हा ठीक आहे. ते स्पॉन्सरची लिस्ट पाठवा. हा हो. बाय. बाय. बंडू. एवढं गुलुगुलू कोणाशी बोलत होता तुम्ही? कोणी फ्रेंड होता की? नाही, फ्रेंड होता नाही, होती. काय? फ्रेंड होती? म्हणजे मैत्रीण? हो, म्हणजे कॉलेज मधली मैत्रीण. कॉलेज मधली होती ना? मग एवढं लाडाने आणि प्रेमाने का बोलत होता तुम्ही? काय, आमची फ्रेंडशिप म्हणजे एकदम क्लोज होती ना. पण तुम्ही मगाशी बंडू म्हणालात ना? बंडू? नाही नाही नाही, बंडू नाही, झेंडू. काय ना, आम्ही सगळे लाडानं तिला झेंडू म्हणायचो. झेंडू हे कसलं नाव आहे? कसलं नाव आहे म्हणजे? किती गोड नाव आहे, झेंडू. हो, तुम्ही फक्त चहाच आणला, बिस्किट? अरे ते राहिलंच की, मी लगेच घेऊन येते. माझं निकनेम बंडू ठेवलं काय? मग तुमचं झेंडू.